तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या 16 मार्चच्या भागामध्ये सगळेच जण आता डायनिंग टेबलवरती बसलेले आहेत आणि त्यावरती अंजली विषय काढते. म्हणजे आत्तापर्यंत मी कधीच बोलले नाही, पण आता बोलण्याची वेळ आलेली आहे. मी जे काही बोलते ते सगळ्यांनी नीट ऐका. आणि तुम्हाला हे सगळं ऐकून थोडंसं वियर्ड वाटेल, पण आता जे मला काही बोलायचंय ते बोलायचंय. पण त्याच वेळेला इकडे आता लगेचच आकाश विषय काढायला लागतो आणि तो म्हणतो, खरंच ईश्वरी काय कमाल केलीस नाही का तू. म्हणजे खरं तर आता इकडे असा प्लॅन केलास आणि या क्लाउड किचनवाल्यांनी, क्लाउड किचन बंद करणाऱ्या माणसांनी जो काही डाव खेळला होता तो तू हाणून पाडलास. असं म्हटल्यावरती मग आता मामी म्हणतात, पण याच्यामध्ये तिचं काय आहे. खरं क्रेडिट तर आता अर्णवचं आहे. त्यांनी आता योग्य वेळेत जात तिकडे तिला मदत केली नसती तर. यावरती मामा म्हणतात, कसं आहे ना, त्याने मदत केली पण ईश्वरीने डोकं वापरलं म्हणून तर हे सगळं झालं. असं म्हणत इकडे आता दोघांच्या मध्ये बोलणं चालू आहे. आणि आता इकडे ते हे चालू असताना अंजली म्हणते, मी सांगते ना, मला काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे चिंटू, मी आत्तापर्यंत कधीच काही बोलले नाही, पण मला ह्या प्रॉपर्टीचे 2 हिस्से हवेत. माझ्या बाळासाठी माझा हिस्सा तू माझ्या नावावरती करून टाक. असं म्हटल्यावरती घरच्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. आणि अर्णव म्हणतो, ताई हे काय मध्येच तुझं. आणि मामांच्या हातातला घास हातात जातो आणि मामा म्हणतात, अंजली काय चाललंय तुझं. म्हणजे हे सगळं जे काही वागतेस ते अगदी चुकीचं आहे. या गोष्टी मला अजिबात पटत नाहीये. तोपर्यंत वल्लरी पण घाबरले. वल्लरी विचार करते, आता हे काय नवीन. म्हणजे या प्रॉपर्टीसाठी मी इतके हट्टहास केलाय आणि ती प्रॉपर्टी हिच्या कशात जाणार. नाही, काहीही झालं तरी सुद्धा ही प्रॉपर्टी हिच्या कशात मी जाऊ देणार नाहीये. 50% वाटा मागते, पण ही प्रॉपर्टी 100% माझ्या नावावरती करण्यासाठी मी किती प्रयत्न केलेत हे हिला माहीत नाहीये. ते काही नाहीये, मला ह्या राकेश सोबत बोलायला लागेल. आणि त्यावरती इकडे आता अर्णव म्हणतो, ताई हे मध्येच काय तुझं. यावरती ती सांगते की ज्या पद्धतीने तू आता पैसा खर्च करतोयस ना, या प्रॉपर्टीतला माझा हिस्सा सुद्धा संपवतोयस. मुळातच माझ्या बाळाच्या भविष्यासाठी मला हे सगळं करायला लागणार आहे. त्यामुळे पुढचा मागचा कोणताही विचार करत बसू नको. काहीही झालं तरी माझ्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून टाक. इकडे सगळ्यात जास्त जळफळाट होतोय वल्लरीचा. आणि वल्लरी विचार करते, ते काही नाहीये, 100% प्रॉपर्टी ही माझीच असली पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा हिच्या हातात एक दमडा पण मी लागू देणार नाहीये. मामा म्हणतात, हे बघ तू जे काही वागतेस ना ते एकदम मला चुकीचं वाटतंय. वेड्यासारखं का करतेस. कसलं प्रॉपर्टी, का प्रॉपर्टीमध्ये इतका आता तू इंटरेस्ट दाखवतेस. यावरती ती सांगायला लागते, मामा या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट दाखवण्याचा प्रश्नच नाहीये. ही माझीच आहे ना, ती मला भेटली पाहिजे. त्यावरती वल्लरी म्हणते, अगं असं काय झालंय की तुला आता प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायला लागतोय. त्यावरती अर्णव म्हणतो, 1 मिनिट मामी, ठीक आहे ताई, तुला प्रॉपर्टीज हवी आहे ना, तर अर्धी कशाला. जी काही माझी सगळी प्रॉपर्टी आहे ना ती तुझीच आहे. घर, बिझनेस, बंगला सगळं मी तुझ्या नावावरती करून देतो, पण माझी एक अट आहे. त्यावरती ती सांगते, आत्ता तू मला अट घालणार का. यावरती अर्णव सांगायला लागतो, हो माझी अट इतकीच आहे की आता मला माझी पूर्वीची ताई पाहिजे. माझी मस्करी करणारी, थट्टा मस्करी करणारी, माझी काळजी घेणारी, माझ्यावरती प्रेम करणारी ताई जर का मला परत मिळणार असेल ना, तर ही प्रॉपर्टी सगळी तुझ्या नावावरती मी करायला तयार आहे. त्यावरती अंजली म्हणते, हे बघ तू गोल गोल बोलण्यात घुमवू नकोस. मला तुला इतकंच सांगायचं आहे की हे बघ, जर का तू आता ही पूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती करण्याच्या गोष्टी करतोयस तर मला तुझ्या नावाची प्रॉपर्टी नको आहे. मला फक्त माझ्या हक्काची 50% जी प्रॉपर्टी आहे ती पाहिजे. त्याचा विचार कर आणि माझ्या नावावरती लवकरात लवकर प्रॉपर्टी कर. अर्णवला खूपच वाईट वाटते आणि त्यानंतर तो आता सांगतोय, अगं खरंच त्याची काही गरज नाहीये. मी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करतो, फक्त मला काही वेळ दे. असं म्हणत अर्णवने पूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावरती करायचं ठरवले. आणि इकडे ढाबेदार आणलेत वल्लरीचे. वल्लरी लगेचच आता मात्र आकाशला हाताला घेते आणि घरामध्ये आणते. वल्लरी ज्या वेळेला आकाशला घरात आणते, रूम मध्ये आणते आणि ती सांगायला लागते, काय चाललंय काय. म्हणजे ह्या प्रॉपर्टीचे हिस्से होतात आणि तू मूर्खासारखा इथे आता बसून राहिलेला आहेस. या घरामध्ये काय चाललंय तुला समजतंय का. अरे ज्या प्रॉपर्टीवरती आपला सुद्धा हिस्सा आहे तो हिस्सा तुला मागायला नको का. तितक्यात मामा तिकडे आले आणि आपला हिस्सा कसला. आपला हिस्सा बिस्सा काही नाहीये. आपण या प्रॉपर्टीचे रक्षक आहोत. आपण या प्रॉपर्टीला सांभाळत आहोत. म्हणून ही प्रॉपर्टीमध्ये आपला हिस्सा मागणं किती चुकीचं आहे. मी खरं तर 2 हिस्से होऊ नये यासाठी सुद्धा आता धडपडत आहे. आणि तुझं मात्र काय चाललंय. तू या सगळ्यामध्ये प्रॉपर्टीचे 2च्या ऐवजी 3 हिस्से करायला निघालेली आहेस. यावरती वल्लरी सांगायला लागते, हे बघा मला ते काही माहीत नाहीये. तुम्ही रखवाले आहात या प्रॉपर्टीचे फक्त, पण मी या प्रॉपर्टीची रखवाली नाहीये.
काहीही झालं ना तरी सुद्धा मी हे घर चालवण्यासाठी माझे लाखोंचे दागिने आता विकलेले आहेत आणि ते तुम्ही विसरला असाल. त्यावरती मामा म्हणतात, दागिने? अगं दागिन्यांचं काय सत्य आहे ना ते मला माहिती आहे. हे तुझ्या आणि माझ्यामध्येच राहू दे. उगाच जर का या सगळ्यामध्ये मला आता तोंड उघडायला लावलंस ना तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही. यावरती आकाश म्हणतो, काय चाललंय? ज्या वेळेला दागिन्यांचा विषय निघतो त्यावेळेला तुम्ही आता दोघं जण नेहमी गुड काहीतरी बोलत राहता. मला कळतच नाहीये काय चाललंय ते. दागिन्यांचा विषय निघाल्यावरती वल्लरी मात्र आता अचानकपणे गप्प बसते आणि मामा म्हणतात, मला तोंड उघडवायला लावू नकोस वल्लरी, बाद झालं तुझे, आता हे सगळं बंद कर. त्यानंतर मग आता मामा विचार करतात की मला आता अंजलीला समजवायला पाहिजे आणि म्हणून मामा आता अंजलीला समजवायला लागलेत. आणि अंजली, काय झालंय हे? याआधी तू अशी कधीच नव्हतीस. म्हणजे मुळातच प्रॉपर्टीचे हे हिस्से करणं, हे जर का तुझी आई जिवंत असती तर तिला आवडलं असतं का? हे सगळं जे काही चाललंय ना ते आता तुझं डोकं नाहीये. यावरती ती म्हणते, मामा मला माझ्या बाळाच्या भवितव्याचा विचार करायची वेळ आली तर काय चुकीचं आहे? यावरती मामा सांगतात, नाही तुझ्या बाळाच्या भवितव्याचा विचार करणं याच्यामध्ये चुकीचं असं काहीच नाहीये. पण याआधी तुझ्या मनात कधी असा विचार नाही आला? कारण याआधी तू आता चिंटूला तुझी त्याची मोठी ताई म्हणून बघत होतीस, पण आत्ता मला जी दिसते ना ती आता राजेशची बायको दिसते. हे सगळं तुला आता राजेशनेच भरवले ना? यावरती ती सांगायला लागते, मामा हे बघा, उगाचच राजेशला या सगळ्यामध्ये आणू नका. याच्यामध्ये राजेशचा काही हात नाहीये. म्हणजे जे काही चाललंय ना ते मी माझ्या डोळ्यांनी पाहते आहे आणि त्याचमुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. काहीही झालं तरी सुद्धा हा निर्णय फक्त आणि फक्त माझा आहे आणि याच्यामध्ये राजेशला बोलण्याची तुम्हाला काही गरज नाहीये. यावरती मग आता ती सांगायला लागते, आणि हा माझा आणि अर्णवच्या मधला प्रश्न आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका. असं म्हटल्यावरती आता मात्र मामांना खूप वाईट वाटतं आणि तितक्यात तिकडे आकाश आलेला आहे. आकाश सुद्धा तिला आता समजवतोय की दीदी आता तू असं काय करतेस? म्हणजे खरं तर अर्णव तुझ्यावरती किती प्रेम करतो आणि प्रॉपर्टीचे हिस्से काय मागतेस तू? यावरती मग आता मामा सांगतात, जाऊ दे. म्हणजे कसं आहे ना, आपण या विषयामध्ये काही बोलायला नको आहे, कारण आपण परके आहोत ना. या विषयामध्ये बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये. ती आणि अर्णव जे काही आहे ते सगळं बघून घेतील. आपण याच्यामध्ये काहीही बोलायला नको असं म्हणत मात्र आता लगेचच इकडे आकाश बोलायला लागतोय आणि त्यावरती मग आता मामा सांगतोय, तू विचार कर, अगं ज्या चिंटूवरती इतकं प्रेम केलंस ना त्या चिंटूला आता इकडे तू प्रॉपर्टी मागतेस, हे काही पटत नाहीये. त्यावरती आकाश आणि हे दोघं जण तिचा ब्रेन वॉश करतायत, पण तिला मात्र या सगळ्यामध्ये अजिबात हे पटत नाही. दोघं जण केल्यावरती ती विचार करते, हे सगळेजण ईश्वरीच्या प्रेमामध्ये वेडे झालेत. ईश्वरीने ज्याप्रमाणे अर्णवला आपल्या प्रेमात वेडं केलंय यांना सुद्धा कळतच नाहीये की हे काय करतायत ते काही नाहीये. मला माझी प्रॉपर्टी मिळायलाच पाहिजे. इकडे अर्णव आता फोनवरती वकिलांना प्रॉपर्टीचे हिस्से करण्यासाठी ताबडतोब या असं आता बोलत असताना ईश्वरी तिकडे आलेली आहे. ईश्वरी आता सांगत आहे, काय करताय काय सर तुम्ही? अहो तुम्हाला कळतंय का, आपण जर का हे अंजलीताईंच्या नावावरती करतोय तर त्याच्याशी मला काही देणं घेणंच नाहीये. पण आता हे अंजलीताईंचं डोकंच नाहीये. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, आत्तापर्यंत तो आता राजेश यांना आपल्या तालावरती नाचवतोय आणि आपण या सगळ्यामध्ये आता त्याच्या तालावरती नाचतोय. म्हणजे मुळातच तो आता ताईंना प्रॉपर्टी मागायला लावतोय आणि आपण प्रॉपर्टी देतोय. यावरती अर्णव म्हणतो, ताईसाठी जे काही करता येईल ना ते मी करेन, मला या सगळ्यामध्ये काही बोलायचं नाहीये. त्यावरती ईश्वरी म्हणते, तुम्हाला समजत नाहीये, हा त्याचा डाव आहे, त्याला या सगळ्यामध्ये आता मग तर आपली प्रॉपर्टी पाहिजे. असं म्हटल्यावरती तरी सुद्धा अर्णवचे डोळे काही उघडत नाहीयेत. अर्णवला या सगळ्यामध्ये आता ताईसाठी जे काही करता येईल ते सगळं करण्यासाठी दुसऱ्या दिवशी वकिलांना बोलवले. इकडे आता आकाश नम्रताला भेटायला आलाय आणि नम्रताला भेटल्यावरती त्यांनी घट्ट मिठी मारलेली आहे. त्यावरती नम्रता म्हणते, काय झालं सर, तुम्ही इतके का घाबरलेले आहात? यावरती तो सांगायला लागतो, काय सांगू तुला, म्हणजे आता आज घरामध्ये जे काही घडलं ना महाभयंकर होतं आणि तो घडलेला प्रकार सांगतो. कशा पद्धतीने अंजलीने आता इकडे प्रॉपर्टी मधला हिस्सा मागितला, कशा पद्धतीने आता मात्र घरामध्ये वाद झाले आणि त्यावरती तो सांगायला लागतो आणि मॉम मला सांगत आहे की तू सुद्धा तुझा प्रॉपर्टीचा हिस्सा माग. खरं सांगू का, तर हे सगळं मला नको आहे. नम्रता म्हणते, हे बघा, ज्या पद्धतीने आता संकट येतात ना तशीच ती निघून पण आता
असतात. तुम्ही चिंता करू नका, मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल. इकडे वल्लरी विचार करते, मध्येच प्रॉपर्टीचं आता मागण्याचं चाललंय तरी काय, ते काही नाहीये. मला आता याबद्दल जावे बापूंसोबत डिस्कस करायला पाहिजे. म्हणून ती राजेशला फोन करते आणि काय हो तुमच्या डोक्यात नक्की आता काय चाललेलं आहे. यावरती तो म्हणतो, मामी काय झालं, माझ्या डोक्यात काय चाललंय. यावरती लगेचच मामी आता सांगायला लागते, म्हणजे काय, अंजलीने आज प्रॉपर्टी मागितली, काय चाललंय काय तुमच्यामध्ये. यावरती लगेचच आता राजेश खुश झालाय. काय काय बोलताय मामी, मला यातलं खरंच काही माहित नाहीये. हा म्हणजे माझ्या बायकोने असा निर्णय का घेतला, कशासाठी घेतला, मला खरंच काही माहित नाहीये. पण मनातल्या मनात तर त्याला इतक्या गुदगुल्या झाल्यात प्रेक्षकांनो, की आता तो विचार करतोय की चला म्हणजे मी जे काही हे भडकवलं होतं किंवा मी जे काही तिला भडकवलं ते सगळं यशस्वी झालेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये हिस्सा मागितलाय, बेंडोक बायकोनी हिस्सा मागितलाय म्हणून तो खुश झालाय. इकडे तोपर्यंत ईश्वरी फोन करते आणि घडलेला प्रकार आपल्या आईला सांगते आणि ती सांगायला लागते की मी यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता हे काही समजतच नाहीयेत. काही झालं तरी सुद्धा प्रॉपर्टीचे हिस्से होऊ नये असं मला वाटतंय. यावरती तिची आई सांगायला लागते, हे बघ तू चिंता करू नकोस, तुझ्या मनात जे काही आहे ना या सगळ्याचा तू आता नीटपणे विचार कर. आणि म्हणूनच तुला आता मी काय सांगते की आपल्या नवऱ्याच्या मागे ठामपणे तू आता उभी राहा. काहीही झालं तरी सुद्धा त्याची साथ सोडू नकोस. मुळातच मार्ग सापडत जाईल, पण तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे जास्त महत्वाचं आहे असं म्हटल्यावरती ती सांगते, पण आई. त्यावरती ती म्हणते, हे बघ चिंता करू नकोस, सगळ्या गोष्टींचा मार्ग निघत असतो. देवावरती भरोसा ठेव आणि पाठीशी ठाम उभे राहा. इकडे तोपर्यंत आता मात्र काहीच कळत नाहीये ते म्हणजे ईश्वरीला की कशा पद्धतीने अर्णवला हे सगळं करण्यापासून थांबवावं. कारण तिला माहितीये की हा सगळा गेम खेळतोय तो म्हणजे राजेश. आणि त्यानंतर मग आता ती समजवते पण तो काही समजायला मागत नाहीये. हे सगळं चालू असताना इकडे तिची आई सांगायला लागते, तू तुझ्या गणू बाप्पावरती विश्वास ठेव, गणू बाप्पा तुला कधीच निराश करणार नाहीये. असं म्हटल्यावरती लगेचच ईश्वरी आता गणू बाप्पाच्या पुढे दिवा लावते आणि त्याला प्रार्थना करते की या सगळ्यामधून मला आता खरंच बाहेर काढ आणि जे काही चाललंय ना ते सगळं थांबव. तोपर्यंत गणू बाप्पा सुद्धा तिला आता उजवा कौल देतो आणि उजव्या साईडला फुल आता खाली पडतं आणि तिला काहीतरी पॉझिटिव्ह होणार याची आता कल्पना येते. त्यानंतर मग आता नम्रता येते आणि नम्रता सुद्धा आता आपल्या आईला हे सगळं सांगायला लागते. आणि त्यावरती नम्रताची आई नम्रताला सांगायला लागते, तू चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होईल. हे बघ मी ईश्वरी सोबत बोलले, ती सुद्धा तेच मला सांगत होती, पण चिंता करू नकोस, काहीही झालं ना तरी सुद्धा सगळ्या गोष्टी नीट होतील. यावरती नम्रता म्हणते, मला कळतच नाहीये की ताई आणि जिजू यांच्या आयुष्यात काय चाललंय. यावरती ती इकडे आता सुप्रिया सांगायला, तू चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे, तू इतकं काही विचार करायची गरज नाहीये, देव आहे ना, देव सगळं बघून घेईल. बरं आता हे सगळं चालू असताना अर्णवने दुसऱ्या दिवशी लगेचच वकिलांना बोलवलेलं आहे आणि त्यानंतर इकडे आता अर्णवला सांगत आहे ती म्हणजे अंजली, तुला वाटलं असेल की काल मी भावनेच्या भरामध्ये तुला काही बोलले, पण तसं काही नाहीये. मी माझ्या मतावरती ठाम आहे. काहीही झालं तरी सुद्धा मला हे प्रॉपर्टी हवी आहे आणि माझ्या बाळासाठी ही प्रॉपर्टी हवी आहे. ज्या पद्धतीने तू आता ईश्वरीवरती पैसे सगळे खर्च करतोयस ना, मला तर वाटते की माझ्या भावाचं, माझ्या आता बाळाचं भवितव्य धोक्यात आहे आणि त्यासाठी तू लवकरात लवकर प्रॉपर्टी नावावरती कर. यावरती अर्णव म्हणतो, ताई तू चिंता करू नकोस, मी वकिलांना बोलवलेलं आहे, लवकरात लवकर प्रॉपर्टी नावावरती होईल. वल्लारी विचार करते, अरे देवा, आत्ता जर का ह्यांनी लगेचच दानशूर करणं बदल प्रॉपर्टी नावावरती केली तर माझं तर काहीच नाहीये, ते काही नाहीये. काहीही झालं तरी ही प्रॉपर्टी नावावरती करण्यापासून याला थांबवायलाच पाहिजे. काय करू असा ती विचार करत असताना दुसऱ्या दिवशी वकील आलेले आहेत आणि वकील आता प्रॉपर्टी अंजलीच्या आधी नावावरती करणार. पण तितक्यात अर्णवला महत्वाचा कॉल आलाय. अर्णव उठून तिकडून निघून चाललाय. अंजली म्हणते, काय चाललंय, आत्ता तर तू मला म्हटला होतास की मी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करणार आहे, मग आत्ता काय झालं. मला असं वाटतंय की ईश्वरीने तुझे कान भरलेले आहेत. यावरती अर्णव म्हणतो, मला महत्वाचं काम आहे, मला जायला पाहिजे. ईश्वरीला कळत नाही कसलं काम आलंय आणि म्हणून ती बाहेर आले. आणि काय झालं सर, अंजली ताईंना टाळून कसलं इतकं मोठं काम. यावरती तो म्हणतो, मी सुंदर बाजूला हो, माझं महत्वाचं काम आहे आणि कुणालाच काही न सांगत तो आता निघालाय. पण या सगळ्यात चांगली गोष्ट एकच घडले की प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या मात्र झालेल्या नाही आहेत.